इराणवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकी काय म्हणालेत पाहूयात. Short time ago, the United States military began major combat operations in Iran. Our objective is to defend the American people by eliminating imminent threats from the Iranian regime, a vicious group of very hard, terrible people. That this terrorist regime can never have a nuclear weapon. I'll say it again. They can never have a nuclear weapon. To the members of the Islamic Revolutionary Guard, the armed forces, and all of the police, I say tonight that you must lay down your weapons and have complete immunity, or in the alternative, face certain death. So, lay down your arms. You will be treated fairly with total immunity, or you will face certain death. Finally, to the great proud people of Iran, I say tonight that the hour of your freedom is at hand. Stay sheltered. Don't leave your home. It's very dangerous outside. Bombs will be dropping everywhere. दरम्यान या सगळ्या परिस्थितीवरती शैलेंद्र देवेंडकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकी काय म्हणालेत पाहूयात. गेल्या 15 दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेच्या फेऱ्या होत होत्या. या चर्चेच्या फेऱ्यामध्ये प्रामुख्याने 2 मुद्दे अतिशय महत्त्वपूर्ण होते. पहिला मुद्दा होता तो इराणकडनं जो युरेनियमचं एनरिचमेंट होत आहे ते एनरिचमेंट इराणने पूर्णपणे थांबवावं, आणि दुसरा जो मुद्दा होता तो म्हणजे इराणकडे असणारे बॅलिस्टिक मिसाईल जे आहेत ते त्यांनी पूर्णपणे नष्ट करावेत. या 2 मुद्द्यांवरती गेल्या 15 दिवसांपासून चर्चा चाललेली होती. त्यातला पहिल्या मुद्द्याविषयी इराणने सकारात्मकता दाखवली होती. युरेनियमचं एनरिचमेंट कमी करण्यासंदर्भामध्ये इराण अनुकूल होता, मात्र बॅलिस्टिक मिसाईल नष्ट करण्यासंदर्भामध्ये इराणने पूर्णपणे विरोध केलेला होता, आणि त्यामुळे या चर्चेतनं कोणत्याही पद्धतीचा निष्पन्न होत नव्हतं, कोणत्या पद्धतीचे रिझल्ट्स येत नव्हते, आणि त्यामुळे इराणवरती प्रेशर बिल्टअप करण्यासाठी आज इस्रायलकडनं इराणवरती अटॅक करण्यात आलेला आहे. हा इस्रायल आणि अमेरिकेचा संयुक्त अटॅक असं सांगण्यात जरी आलेलं असलं तरी मूळ अटॅक हा इस्रायलकडनं झालेला आहे, आणि त्याचं रिटॅलिएशन हे इराणकडनं झालेलं आहे. जो संघर्ष गेल्या महिन्याभरापासून साधारणतः जसं वातावरण निर्मिती झालेली होती, तो संघर्ष आज सुरू झाल्याचं आज दिसून येतं आहे. यामध्ये प्रामुख्याने इस्रायलकडनं जो अटॅक केला गेला त्याच्या माध्यमातून इस्रायलचा आणि अमेरिकेचा उद्देश स्पष्ट आहे. इराण हा अनेक आर्थिक समस्यांमधनं चाललेला आहे, आणि आता युद्धाचं किंवा संघर्षाचं माध्यमातून जे नुकसान होणार ते इराणला परवडणारं नाही आहे. त्यामुळे लोकांचं प्रेशर हे आयातुल्ला खामेनी सरकारवरती प्रचंड वाढणार आहे, आणि त्या ठिकाणी सत्तांतर घडून आणणं हा इस्रायल आणि अमेरिकेचा मुख्य उद्देश आहे. त्या दृष्टिकोनातून आजचा अटॅक जो आहे तो प्रामुख्याने केला गेलेला आहे. आता इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्यातला जो संघर्ष आहे तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत इराणमध्ये सत्तांतर घडून येत नाही. दरम्यान या सगळ्यावरती सतीश ढगे निवृत्त अधिकारी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणतात पाहूयात. मागच्या काही काळामध्ये पश्चिम आशियामध्ये युद्धजन्य परिस्थिती होतीच, स्फोटक परिस्थिती होती, आणि आता इस्रायलनं अशा प्रकारचा इराणमध्ये घुसून हल्ला केल्यामुळे एक प्रकारे ठिणगी टाकण्याचंच काम इस्रायलनं या हल्ल्याच्या माध्यमातून केलेलं आहे. याला ऑपरेशन शील्ड जुदा अशा प्रकारचं नाव इस्रायलनं त्या ठिकाणी दिलेलं आहे, आणि इराणमधल्या 30हून अधिक वेगवेगळ्या ठिकाणावर हल्ले करण्याचा प्रयत्न इस्रायलनं याच्या माध्यमातून केलेला आहे. इस्रायलनं या हल्ल्या केल्यामुळे इराणचे सुप्रीम कमांडर अयातुल्ला अली खामेनी हे तेहरानमधून आता बाहेर त्या ठिकाणी पळून गेलेले आहेत. अशाही बातम्या त्या ठिकाणी येत आहेत की इराणमध्ये प्रेसिडेन्शियल रेसिडेन्स म्हणजेच तिथल्या राष्ट्रपती आवासाच्या आसपास सुद्धा हल्ले इस्रायलनं याच्या माध्यमातून केलेले आहेत. मागच्या काही काळातली जर परिस्थिती आपण लक्षात घेतली तर मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेनं आपलं दबावतंत्र त्या ठिकाणी वापरलं होतं. इराणच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणामध्ये आपले 2 महत्त्वाचे एअरक्राफ्ट कॅरियर असो, वेगवेगळ्या प्रकारची युद्ध नौका त्या ठिकाणी असो, किंवा फायटर एअरक्राफ्ट असो, असं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या 30% अधिक स्ट्राईक पॉवरला एकत्र इराणच्या भोवती जमवण्यामध्ये अमेरिकेला यश आलं होतं, आणि अशा प्रकारच्या दबावाच्या माध्यमातून इराणला आपण जे काही सांगतोय त्याला मानण्याला प्रवृत्त करणं अशा प्रकारची अमेरिकेची भूमिका होती. 2 दिवसापूर्वी जिनिव्हा येथे चर्चा झाल्यानंतर आता अधिकृतरित्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं होतं की इराणसोबत जी चर्चा झाली त्याच्याविषयी मी सॅटिस्फाईड नाही, त्याच्याविषयी मी समाधानी नाही. म्हणजेच इराणवर हा दबावतंत्राचा भाग होता.
त्यात भरीस भर म्हणून मागच्या काही तासाच्या अगोदरच अमेरिकेनं अशा प्रकारचे निर्देश दिले होते की इराणमध्ये अमेरिकेचा जो नॉन इसेन्शियल स्टाफ आहे, वकिलातीमधून त्यांनी लवकरात लवकर इराणमधून बाहेर त्या ठिकाणी पडावं. म्हणजेच एक प्रकारे येणाऱ्या काही काळामध्ये अमेरिका सामरिक रणनीतीचा सुद्धा वापर करेल याचे जे सगळे इंडिकेशन होते. आणि आता अमेरिकेचं मित्र राष्ट्र इस्रायल याने अशा प्रकारचा प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक केलेला आहे. इस्रायलनं तर सरळ सरळ भूमिका घेतलेली आहे की इराण हा आमच्यासाठी एक्झिस्टेन्शियल थ्रेट आहे. म्हणजे जर इराण अस्तित्वात असेल तर इस्रायलचं स्वतःचंच अस्तित्व धोक्यात त्या ठिकाणी येईल. म्हणून इराण विरुद्ध अशा प्रकारचे हल्ले करणे आम्हाला भाग आहे, अशा प्रकारची भूमिका इस्रायलनं त्या ठिकाणी घेतलेली दिसते. मुळातच आता यामुळे जी आहे युद्धाची ठिणगी तर पडलेली आहे. इराण कसं त्याला रिस्पॉन्ड करतो? अरब राष्ट्रांमध्ये अमेरिकेचे जे वेगवेगळ्या प्रकारचे एअरबेस त्याचबरोबर मिलिटरी बेस आहे, ज्यामध्ये सौदी अरेबिया असेल, UAE असेल, बहारीन असेल, कतर असेल, अशा वेगवेगळ्या राष्ट्रांमधल्या अमेरिकेच्या एअरबेस आणि मिलिटरी बेसवर इराण ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून हल्ला करतो का, हे आपल्याला त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. आणि जर इराणकडून अशा प्रकारचे हल्ले झाले तर नक्कीच हा युद्धाचा वणवा पेटेल आणि इतर अरब राष्ट्रसुद्धा या युद्धाच्या जाळ्यामध्ये ओढले जातील. जर खरोखरच हे युद्ध चिघळलं, पेटलं तर त्यामध्ये भारताचं सुद्धा हित जे आहे धोक्यामध्ये येईल. कारण आज घडीला अरब राष्ट्रामध्ये 80 लाखाहून जास्त भारतीय त्या ठिकाणी राहतात. त्यांच्या जीविताविषयी, रोजगाराविषयी प्रश्न निर्माण होतील. अरब राष्ट्रांमधून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तेलाची आयात त्या ठिकाणी करावी लागते. जर युद्ध चिघळलं तर नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती वाढतील आणि याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा होऊ शकतो. भारतानं मोठ्या प्रमाणामध्ये चाबाहार बंदर असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. इराण जर युद्धामध्ये त्या ठिकाणी ओढला गेला तर भारताचं सामरिक, राजकीय, आर्थिक आणि भूराजकीय हित हे एक प्रकारे धोक्यामध्ये येऊ शकतं. म्हणून बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामधला हा वाद, यांच्यामधला हा संघर्ष कसा निवळता येईल यासाठी भारत सुद्धा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्नरत राहताना आपल्याला स्पष्टपणे दिसेल.